पैसे बघितलं की राग मावळतो आपला. पैसा म्हणजे देव आहे आपल्यासाठी. ठीक आहे आणि निघ इथून. आत्ता वाचलीस, पण प्रत्येक वेळेला वाचशीलच असं नाही. लक्षात ठेव. काका काका आता जे काही झालं त्यासाठी खरंच सॉरी. पण अहो तुम्ही त्यांना पैसे का दिलेत? आणि ते तर असं बोलत होते की तुम्ही त्यांना आणि ते तुम्हाला खूप आधीपासून ओळखतात. आणि तुम्ही असं का म्हणालात की त्यांनी मला मुद्दामून कर्ज दिलं? हो, चांगलाच ओळखतो मी या माणसाला. नाही, तुझी फसवणूक तर झालीच आहे, पण या सगळ्याचे धागेदोरे कुठेतरी माझ्याशी जोडलेले आहेत. माझ्याच भूतकाळामुळे तुला टार्गेट करतोय तो. भूतकाळात काही गोष्टी झाल्यात माझ्या याच्याबरोबर, त्याचा तो आता असा बदला घेतोय. काका हो तरी पण तुम्ही सगळे पैसे देऊन टाकले एक रकमी. हे बघा एक गोष्ट सांगू का, प्रभुदादांनी पैसे दिले म्हणून प्रीतीताईचं लग्न होऊ शकलं, ही गोष्ट तर नाकारता नाही ना येऊ शकत. म्हणजे तुम्ही आता त्यांना पैसे दिले, पण ते पैसे तर खरं मला द्यायला पाहिजे होते, ते तुम्ही दिलेत. पण काका तुम्हाला सांगते की मला जसे त्यांना पैसे द्यायचे होते तसे मी आता तुम्हाला देईन. कर्ज ते शेवटी कर्जच ना. काका आणि दादाने शिकवलं, कोणाचेही उपकार कोणाचेही कर्ज असं डोक्यावर ठेवून जगू नये. मी तुमचे पैसे तुम्हाला परत करीन, तेही माझ्या हिमतीवर. खरंच थँक्यू. तुझ्या स्वाभिमानाचंच मला नेहमी कौतुक वाटत आलंय, पण सध्या तुझ्यावर तुझं घर चालवण्याची जबाबदारी आहे बाळा. यात एवढं मोठं कर्ज सोपी गोष्ट नाहीये. ते बघ, तुम्ही दिलेले पैसे सुद्धा कर्जच समज. पण ते पैसे परत करण्याची अजिबात घाई नाहीये. कितीही दिवस लागू देत, अगदी कितीही महिने लागू देत, माझी काही हरकत नाही. काका तुमची हरकत नसेल, पण माझं मन यासाठी मला परवानगी नाही देत. मी तुमचे पैसे लवकरात लवकर परत करेन. आणि काका तुम्हाला जर माझ्यासाठी काही करायचं असेल तर तुम्ही मगाशी म्हणालात ना की आमच्या दुकानात तुला नोकरी देतो, तर द्याल का? का नाही? अगं तुझ्यासारखी प्रामाणिक, कष्टाळू, स्वाभिमानी मुलगी जर आम्हाला मिळणार असेल तर कुठला मालक नोकरी देणार नाही? मग मी येईन जॉबला, पण एका अटीवर. तुम्ही जो काही मला पगार द्याल त्यातला निम्मा पगार प्रत्येक महिन्यात हप्ता म्हणून ठेवून घ्या. पण बिन काही नाही काका. अहो तुम्ही काहीही विचार न करता एवढी मोठी रक्कम देऊन टाकलीत, माझ्या डोक्यावरचं एवढं ओझं कमी केलं. आता नाही नका म्हणू. उद्या सकाळी 10 वाजता भेटू दुकानात. कशी दिसते बी? छान दिसते ना? ही साडी मी आशाला दिली होती, तुमच्याकडे कशी काय आली? आली आली कुठची? मी घेतली. हं? नाही, मला ना तुमच्या वागण्याचं नवलच वाटतं बाई.
अहो इतक्या महागाची साडी घरकाम करणाऱ्या बाईला देतं का कोणी? ते सुद्धा इतकी महत्वाची आठवण असतं ना. कमाल आहे बाई तुमची. मला ना तुमचं वागणंच आवडत नाही. काय? म्हणून ही साडी मी तिच्याकडून मागून घेतली. नाही अहो, एवढीशी तर फाटली होती. म्हटलं आपण स्वतः रफू करूया म्हणून छान रफू केली आणि ही बघा लगेच नेसले. कसं आहे ना, घरची साडी ही घरीच राहिली पाहिजे नाही पण का? नसते उद्योग करायला सांगताय कोण तुम्हाला? उद्योग? मी काय केलं? मी उगाच काहीतरी बोलू नका. असं काय चुकीचं वागलं हो मी? एक तर तुमच्या त्या प्रीतीने माझी आवडती साडी जाळली आहे. दादाने दिली होती मला साडी, ती जाळली तिने. हा थोडीशी. मला कळत नव्हतं काय करावं त्या साडीचं. एक तर जीव अडकलाय माझं त्या साडीत. आशा म्हणाली मी रफू करून नेसते म्हणून तिला दिली, तर तिच्याकडनं घेऊन तुम्ही नेसला. अहो मग काय झालं? मला ना तुमचं वागणंच कळत नाही बाई. नाही म्हणजे तुमची ही साडी फाटली म्हणून तुम्ही घरकाम करणाऱ्या बाईला देऊन टाकली. उद्या तुमच्या या घराच्या भिंतींना जर पोपडे धरले तर हे घर सुद्धा तिच्या नावावर करून टाकाल तुम्ही. तोंडाला येईल ते बोलताय का तुम्ही? आणि मी काय करायचं काय करायचं नाही हे तुम्ही मला नका अक्कल शिकवू. मला चांगली अक्कल आहे. एकदा ना तुम्ही या घरात आल्यापासून ना दृष्ट लागली या घराला. एक गोष्ट धड होत नाही. एवढा अपमान करते मी तुमचा तरी तुम्हाला काही फरकही पडत नाही. कुठलं कातडं पांघरून घेतलं ना तेही कळत नाही मला. झाली रडायला सुरुवात झाली. कसं बोलता तुम्ही मला? मी ऐकून घेते म्हणून. नाही बोला बोला बोला, काय वाटेल ते बोला. अहो तुम्ही श्रीमंत माणसं, तुमच्याकडे अशा हजारो साड्या असतील हो. पण आमच्यासारखी माणसं जपून जपून वापरतात गोष्टी. म्हणून मी ही साडी. पण जाऊ दे, तुम्हाला नाही कळायचं. आता घरी पुरुषोत्तम असते. दादा, पुरुषोत्तम दादा. तेच हो, सारखं काय सांगता? नाही इतक्या वेळा सांगते तरी पुन्हा पुरुषोत्तमच म्हणताय तुम्ही. पुरुषोत्तम दादा म्हणा. अहो म्हणते मी पुरुषोत्तम दादा असते ना. आणि त्यांना जर कळलं असतं की तुम्ही फेकून दिलेली साडी मी छान रफू करून ही अशी वापरते तर किती छान वाटलं असतं त्यांना. कौतुक वाटलं असतं त्यांना माझं. तुमच्याशी ना बोलण्यात काही अर्थही नाहीये. पालथ्या घड्यावर पाणी आहे. तरकस करून टाकलेली आहे आमच्या घराची. करा काय वाटेल ते करा. आशा, ते भाजीची प्लेट घेऊन ये ग. बरोबर बोललीस का? सर्कसच करणार आहे मी. हातात हंटर घेऊन नाही या घरातल्या प्रत्येकाला नाचवलं तर नावाची सुभद्रा नाही मी.